हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अंशू त्याच्या आईला फोन लावतो आणि सांगत असतो. तेवढ्यात मल्लिका तिकडनं नाटक करून रडत असते की काय रे, भेटले का तुला ते दोघं, कसे आहेत ते? स्वानंदी ठीक आहे ना, तिला काही लागलं नाही ना? तेव्हा अंशू बोलतो की मॉम मॉम रिलॅक्स, अगं ते दोघं ठीक आहे आणि इतके स्ट्रॉंग इंट्युशन्स कसे असू शकतात का तुझे? पण ते दोघं सुखरूप आहेत. तेव्हा अंशू बोलतो की घे दादाशी बोल. तेव्हा समर बोलतो की काकू आम्ही ठीक आहे. तेव्हा मल्लिका रडायचं नाटक करते आणि बोलते की समर तू ठीक येणार रे, मला स्वप्न पडलं होतं, त्याच्यात तुमचा भयानक ॲक्सिडेंट झाला, मला खूप काळजी वाटली रे. तेव्हा समर बोलतो काकू आम्ही ठीक आहे, तू काळजी नको करू, आम्हाला काही झालेलं नाही आहे. तेव्हा तो अंशूकडे फोन देतो. तेव्हा अंशू बोलते की बाळा तुम्ही येत आहेत ना, त्यांना घेऊन ये सुखरूप, आणि माझी डॉल कुठे? तेवढ्यात आदिरा आणि रोहनही येतात. तेव्हा आदिरा रोहन त्याच्या ताईला आणि आदिरा तिच्या दादाला मिठी मारते आणि बोलते की कसे आहात तुम्ही, कसं काय झालं हे? तेव्हा समर आणि स्वानंदी त्यांना सांगत असतात की आम्ही ठीक आहे, काही नाही झालं इतकं म्हणून. तेव्हा मल्लिका आदिराशी फोनवर बोलते आणि बोलते की डॉल तुम्ही ठीक आहेत ना, तुम्ही चौघं सुखरूप आहात ना, मला स्वप्न पडलं होतं गं वाईट, तुम्ही येत आहेत ना सुखरूप घरी? तेव्हा मल्लिका पुन्हा विचारते येत आहेत ना, तिला त्यांना घरी बोलवायचं असतं. तेव्हा आदिरा बोलते की मॉम थांब थांब, मी तुझ्याशी नंतर बोलते, आणि फोन ठेवून देते. तेव्हा मल्लिका फोन ठेवल्यावर आजी बोलते की सांग काय झालं आहे, ठीक आहेत ना ते चौघं? तेव्हा मल्लिका बोलते की हो. तेव्हा आजी बोलते की भलतंच विचार करत होती, सांगितलं होतं ना ते ठीक आहेत म्हणून, देवाचीच कृपा म्हणायचं. तेव्हा इकडे आदिरा समरला विचारत असते की तुम्ही ठीक आहे ना पिंट्या दादा, तुला काही लागलेलं नाही आहे ना? तेव्हा समोर बोलतो की अहो गं मी ठीक आहे बाळा, तुला समोर दिसतोय ना मी, अहो तुम्ही सांगा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढं काही झालेलं नाही आहे आम्हाला. तेव्हा अंशू बोलतो की चला मी तुमच्या हनीमून विलावर सोडतो तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो की नाही नाही, आता आता आपण सरळ घरीच जाऊया म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की हां ही इज राईट, आपण घरीच जाऊया म्हणून. तेव्हा अंशू बोलत असतो की अरे का, पण जे झालं ते झालं ना, आता तुम्हाला सोडतो ना मी. तेव्हा अंशू बोलतो की मी आजीला आणि मॉमला घरी जाऊन सांभाळतो, पण यू गाईज डिझर्व दिस ट्रिप. तेव्हा समोर बोलतो त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा ते दोघं त्याला मिठी मारतात. तेव्हा समोर बोलतो तुम्हाला माझी एवढी काळजी हे बघूनच मला खूप बरं वाटते. इकडे मल्लिका मुद्दामच मंदाकिनीला फोन करते आणि बोलते की विहीनबाई ऐका ना, तुम्हाला कळलं का, अहो हे चारी हनुमूनला गेले होते ना, तर त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा मंदाकिनी खूपच हलते, तिच्या हातातले मेथीच्या भाजीचं ताटच खाली पडतं. तेव्हा ती रडायला लागते आणि बोलते की अहो नीट सांगा ना, काय झालं आहे नक्की, ॲक्सिडेंट झाला कसा झाला, स्वानंदी आणि रोहन ठीक आहे ना, आणि आदिराय आणि जावई बापू कसे आहेत म्हणून ती बोलायला लागते. तेव्हा इकडे सुशा आणि स्वानंदीचे बाबाही घाबरतात. तेव्हा मल्लिका तिला भरवत असते अजून, अहो तुम्ही म्हणाला होतात ना हे लग्न आपल्याला मानवलंच नाही हो, समर आणि स्वानंदीची पत्रिका बघायलाच हवी होती म्हणून. तुम्ही बोलले होते ना की तुमच्या घरातली मुलगी अगर हनीमूनला गेली तर मोठं अरिष्ट होतं, म्हणून तसंच झालं हो, पत्रिका बघायला हवी. आणि म्हणून ती फोन ठेवून देते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं मंदा काय झालं सांग ना नक्की. तेव्हा मंदाकिनी सांगत असते की ॲक्सिडेंट झाला. स्वानंदीचे बाबा खूप हादरतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही फोन लावा ना, पटकन फोन लावा, तुम्ही स्वानंदीला फोन लावा, मी रोहनला फोन लागतो की बघते. तेव्हा मंदाकिनी सुशला बोलते की लाव फोन बघ, मला काहीच कळत नाही, म्हणून ती रडत असते. इकडे समर आदिरा आणि त्यांना बोलत असतो की चला आता आपण घरी जाऊया म्हणून. तेव्हा रोहन बोलतो की नाही तुम्ही व्हा पुढे, मी गाडीचं काय झालं आहे ते बघतो. तेव्हा समर बोलतो की नाही मी आनंदला कळवलं आहे, तो बघील काय ते, चला आपण सगळेच घरी जाऊयात. तेव्हा समर बोलतो नाही मला आमच्या घरी जायला पाहिजे. तेव्हा आदिरा बोलते की हो पिंट्या दादा, रोहन बरोबर बोलतो आहे, तुम्ही जा आता. ॲक्च्युली नंदूताई पण घरी आली आहे ना, मी माझ्या सासरी जाते. तेव्हा रोहन बोलतो काय माहेरी पोट, तेव्हा समर बोलतो काय माहेरी पोट भरलं. तेव्हा आदिरा हसते आणि बोलते की मेरा प्यार मुझे बुला रहा आहे. आणि समरला फोन येतो. तेव्हा समर बोलतो की सोनंदी मॅडम तुमच्या वडिलांचा फोन आहे. तेव्हा सोनंदी बोलते की रोहन तू बोललास का बाबांना? तेव्हा रोहन बोलतो नाही, आताही तुला माहिती ना त्यांना बीपीचा त्रास आहे, मी कशाला बोलेल. तेव्हा स्वानंदी बोलते मग फोन कसा त्यांचा? तेव्हा समर बोलतो अहो फोन तर उचला. तेव्हा स्वानंदी फोन उचलते आणि बोलते की हॅलो बाबा. तेव्हा स्वानंदीचे बाबा काळजी करत असतात आणि बोलतात की देवा धन्यवाद, तुझा आवाज ऐकला तर बरं वाटतंय, काय झालं तुमचा ॲक्सिडेंट झाला हे ऐकलं. तेव्हा स्वानंदी बोलते हो बाबा, पण बाबा आम्ही सुखरूप आहोत, आम्ही सगळे ठीक आहोत, पण तुम्हाला कोणी सांगितलं?
तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की ते जाऊ दे, पण तुम्ही कसे आहात, कोणाला काही लागलं नाही ना? तेव्हा स्वानंदी बोलते की आम्ही सगळे सुखरूप आहोत, आम्हाला कोणालाच काही लागलेलं नाही आणि इथे नेटवर्क नव्हतं म्हणून फोन लागत नव्हता. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा तुमचा BP वाढेल, बाबा तुम्ही शांत व्हा, आम्हाला काही झालेलं नाही. हो गाडीचं नुकसान बरंच झालं आहे, पण काळजी करण्यासारखं काहीच नाही, आम्हाला काही नाही झालं आहे म्हणून मी डॉक्टरांना फोन करते, तुम्ही BP चेक करून घ्या. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही, तुझा आता आवाज ऐकला ना तर आता मला बरं वाटेल. तेव्हा मंदाकिनी बोलते उद्या मला फोन, मला बोलू द्या. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मी फोन ठेवतो आणि ठेवून देतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो मला बोलू द्या ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तुझ्या आईला सांग मला मला थोडं पडू दे. तेव्हा स्वानंदीचे बाबा पडायला जातात. तेव्हा मंदाकिनी बोलते की सगळी विक्षिप्त माणसं भरली त्या घरात. सूजचा त्यांना पाणी वगैरे दे, काय चाललं आहे काही कळत नाही असं मंदाकिनी बडबड करत असते. तेव्हा स्वानंदी आणि समर घरी येतात. तेवढ्यात अंशुमन पळत पळत येतो. आजी दादा आणि वहिनी आलेत. तेव्हा मल्लिका पण इथे आली. बाप रे, भाकर तुकडा आण गं. तेव्हा त्यांना दारातच उभं करतात. तेव्हा मल्लिका त्यांच्यावरनं भाकर तुकडा ओवाळत असते. ती समोरवरनं भाकर तुकडा ओवाळते. तेव्हा आजी बोलते की मल्लिका स्वानंदी पण आहे. तेव्हा मल्लिका नाकतोंड वाकडं करते आणि बोलते की हो, आणि मग त्यांना ओवाळते आणि त्यांना घरात यायला लावते. तेव्हा सगळे हॉलमध्ये येतात आणि बसतात. तेव्हा आजी बोलते बोलू नकोस तू माझ्याशी. तेव्हा समर बोलतो की आजी अशी काय करते. तेव्हा आजी बोलते की मला माझ्याशी बोलू नको, मला सांग इतक्या दिवसाढवळे असा ॲक्सिडेंट होतोच कसा. तेव्हा समर बोलतो की आजी ॲक्सिडेंट असतो अगं, त्याला काही काळ वेळ असतो का. तेव्हा आजी बोलते नाही, पण एवढ्या दिवसाढवळे इतक्या वर्षापासून तू गाडी चालवतोस तेव्हा कधी असं काही झालं नाही आणि तू किती सेफ गाडी चालवतोस. हे बघ पिंट्या, माझं ना वय झालं आहे आणि मला आता अशा गोष्टी सहन नाही होत. तेव्हा आजी बोलते आणि मलाच काही झालं असतं तर या टेन्शन पाहिजे. तेव्हा समर बोलतो की आजी हे बघ ना, आम्ही तुझ्यासमोर धडधाकड आहोत, काही झालं आहे का आम्हाला. तेव्हा आजी थोडी शांत होते आणि बोलते की स्वानंदी काय गं, फार लागलं नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते नाही आजी. तेव्हा आजीचं लक्ष स्वानंदीच्या घरचटलेल्या हाताकडे जातं. तेव्हा ती पटकन जाते आणि बोलते की आणि हे काय लागले. तेवढ्यात मल्लिका टॉपिक चेंज करते आणि बोलते की आदिरा कुठे. तेव्हा समोर बोलतो की अगं आदिरा आणि रोहन त्यांच्या घरी गेले. तेव्हा मल्लिका बोलते की अगं अरे पण हे तिचंच घर आहे ना. तेव्हा आजी बोलते की होतं, आता सासरच तिचं घर आहे आणि बरं केलं ते तिकडे गेली ती, आणि तशी आदिरा समजदार आहे आपली. तेवढ्या अर्पिता येते आणि बोलते दादा, आणि समरच्या गळ्यात पडते आणि बोलते की दादा तुम्ही दोघं ठीक आहात ना, तुम्ही ना जायलाच नव्हतं पाहिजे. ही आदिरानं काही पण हट्ट करते. तेव्हा समोर बोलतो हे बघ आदिराचं काही त्याच्यात दोष नाही, उगाच कशाला तिला बोल लावते, आणि आम्ही ठीक आहोत ना धडधडत तुमच्यासमोर, आणि मला काही होणार नाही तुम्ही सगळे असताना. इकडे रोहन आणि आदिराई घरी येतात. मंदाकिनी दरवाजा उघडते आणि बोलते एक मिनिट, आणि पटकन भाकर तुकडा ओळून त्यांच्यावरून टाकते. तेव्हा रोहन आणि आदिरा आतमध्ये येतात. रोहन त्याच्या बाबांना भेटतो. तेव्हा रोहनचे बाबांना बोलतो की आम्ही काहीच नाही झाले, आम्ही सुखरूप आहोत. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की मला खरं सांग, आम्हाला काळजी वाटू नये म्हणून तुम्ही काही लपवत आहेत नाही आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की नाही बाबा, मुळात आम्हाला कसं काय होणार आहे, मुळात ॲक्सिडेंट आमच्या गाडीचा नाही, समर सर आणि ताईन त्यांच्या गाडीचा झाला आहे. आम्ही वेगळ्या कारमध्ये होतो, त्यांच्या गाडीत कारचा ॲक्सिडेंट झाला आहे, पण ते दोघंही सुखरूप आहात. मंदाकिनी बोलते काय त्यांच्या कारचा, आणि आदिरा समर सर एरवी तर गाडी चालवत नाहीत, ड्रायव्हर घेतात, मग आता काय झालं होतं त्यांना, आणि काही झालं असतं तर अनर्थ झाला असता ना. तेव्हा आदिरा बोलते की हो दादा ही सेफ कार चालवतो, आता मागच्या ट्रकवाल्याची चुकी असेल तर तो तरी काय करणार आहे ना. तेव्हा मंदाकिनी पुन्हा बोलते बाप रे, मोठा ट्रक. तेव्हा आदिरा बोलते की हो, मागून त्या ट्रकने त्यांची गाडी ठोकली, त्याच्यामुळे दादाची काय चुकी आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते मागून ट्रक, बाप रे, गाडीचं किती नुकसान झालं असेल. तेव्हा रोहन बोलतो की काही नाही, इन्शुरन्समध्ये त्यांचं सगळं कवर होणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की पण तुम्ही सगळे सुखरूप आहात ना. बाप रे, देवाचे आभारच मानावे. इकडे स्वानंदी आणि समर त्यांच्या बेडरूममध्ये असतात. स्वानंदी हाताला मलम लावत असते आणि समर सोफ्यावर झोपणार असतो. तेवढ्यात समरचं लक्ष स्वानंदीकडे जातं. तेव्हा समर तिच्याकडे बघत असतो, ती हाताला मलम लावत असते. तेव्हा तो उठून जातो आणि बोलतो की दुखतंय का, म्हणजे काही पेनकिलर वगैरे देऊ का. तेव्हा स्वानंदी बोलते नाही एवढं काही नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला काही हवं आहे का, तुम्हाला कुठे काही लागलं आहे का. तेव्हा समर बोलतो नाही मी ठीक आहे, ओके. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर थोडा वेळ थांबतो आणि बोलतो सॉरी. तेव्हा स्वानंदी शॉक होते आणि बोलते की का. तेव्हा समर बोलतो ते माझ्यामुळे तुमची ट्रिप कॅन्सल झाली म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की माझी कुठे ट्रिप होती, ते मला फक्त रोहन आणि आदिरासाठी वाईट वाटतं आहे. तेव्हा समर बोलतो त्यांचं काय, ते परत जातील वेळ काढून ट्रिप
ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीसाठी सॉरी. तर समोर बोलतो मी अजून थोडी चांगली गाडी चालवायला हवी होती. तेव्हा स्वानंदी बोलते अहो नाही हो, तुम्ही चांगली गाडी चालवतात. तेव्हा समोर बोलतो पण गाडी मीच चालवत होतो, त्यामुळे लोकांना असं वाटेल की मीच चांगली गाडी चालवत नाही, माझ्यामुळेच ॲक्सिडेंट झाला. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही, तुम्ही अगदी नीट गाडी चालवत होतात, चूक त्या ट्रकवाल्याची होती, तो चांगली गाडी चालवत नव्हता. तेव्हा समोर बोलतो हो का, तुम्हाला येते का चांगली गाडी चालवता? तेव्हा स्वानंदी बोलते नाही. तेव्हा समोर बोलतो मग तुम्हाला कसं कळलं मी चांगली गाडी चालवत होते? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, कारण तुमच्या शेजारच्या बाजूच्या सीटवर बसून मला भीती नाही वाटली म्हणून. तेव्हा समोर बोलतो भीती नाही वाटली हा एकच क्रायटेरिया आहे का समोरचा माणूस चांगली गाडी चालवतो हे सांगायला? तेव्हा स्वानंदी बोलते अहो जेवण छान झालंय हे सांगणाऱ्याला स्वतःला जेवण छान करता यावं असं नसतं काही. समोर बोलतो मुळात जेवण चांगलं झालंय की नाही हे भुकेवरनं कळतं आणि जाऊन पुन्हा सोप्यावर जाऊन बसतो. तेव्हा स्वानंदी उठते आणि बोलते की 1 मिनिट म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा समोर बोलतो म्हणजे तो तुम्हाला खूप भूक लागली असेल तर अन्न कसंही असलं तर ते चांगलंच लागतं. तेव्हा स्वानंदी बोलते ओके, तुम्हाला मुद्दा कळला ना? तेव्हा समोर बोलतो की तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? तेव्हा समोर बोलतो मी सॉरी म्हणतोय, मी माफी मागतोय, तुम्ही उगाच स्वतःकडे मोठेपणा घेताय. तेव्हा स्वानंदी बोलते काय मोठेपणा घेत आहे? तेव्हा समोर बोलतो मग तुम्ही फार चांगली गाडी चालवतात, तुमच्याकडे उगाच माझ्या जखमेवरती फुंकर घालून तुम्ही स्वतःच माझ्या स्वतःकडे मोठेपणा घेत आहे. तेव्हा स्वानंदी बोलते अहो काय बोलताय, तुम्हाला कळतं तरी का? अहो मला खरंच वाटलं की तुमची काही चूक नव्हती, कारण की ट्रकने मागून धडक दिली ना, मग मी तुम्हाला बोलून दाखवलं. यात मोठेपणा कुठे? मोठेपणा तर तुम्ही घेतायत सारखं मी गाडी चालवत होतो, मी गाडी चालवत होतो म्हणून. तेव्हा समोर बोलतो गाडी मी चालवत होतो मग मोठेपणा याचा घेण्याचा प्रश्न काय? चूक माझीच होती ना. तेव्हा स्वानंदी हात जोडते. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही गाडी चालवत होतात ना, तुम्ही चुकलाय, तुम्ही भयंकर मोठी चूक केली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते इतकी मोठी चूक जगात कुणीच करू शकत नाही, इतकी मोठी चूक. तेव्हा समोर उठतो आणि बोलतो काय बोलतायत तुम्ही? स्वानंदी जायला लागते, तिचा पायलाच होतो. तेव्हा समोर पटकन तिला सावरतो आणि बोलतो की हळू, आणि काय बोलतायत तुम्ही? माझी चूक कसं काय? त्या ट्रकवाल्याने मला मागून धडक दिली, यात माझी चूक कशी? तेव्हा समोर बोलतो माझी चूक कुठून आली? तेव्हा स्वानंदी बोलते परमेश्वरा हेच बोलत होती ना मी या माणसाला. तेव्हा समोर बोलतो 1 मिनिट, देवाला मध्ये आणू नका, संभाषण आपल्यामध्ये चालू आहे, त्याचा काहीच संबंध नाही. तेव्हा समोर बोलतो जाऊ द्या, याला काहीच अर्थ नाही आहे, चुकलं माझंच. जर आज तुमच्याशी काही चांगलं संभाषण व्हायला लागलं तर तुम्ही भांडण करून काढलं. तेव्हा स्वानंदी आज करते, तिला कळतच नसतं की या माणसाशी कसं डील करायचं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.